तर ना तुम्ही एक काम करा, तुम्ही देवी यांच्या किर्लोस्कर कुटुंबाच्या आयुष्यातनं कायमचं निघून जा. आणि या तुमच्या घणेरड्या बहिणीच्या नादाला तर अजिबात लागू नका. मी तुम्हाला खरं सांगते अनुष्का मॅडम, या दिसतात तशा नाहीयेत. या कधीच कुणाच्या होऊ शकत नाहीत. विनंती करते तुम्ही माझ्या देवी आईंना ना आदित्य सरांना सोडा प्लीज. एक नंबरची नालायक मुलगी आहे ही. ओव्हर स्मार्ट. ही आपल्याला एकमेकींच्या विरोधात भडकवतीये. हिच्याकडे लक्ष देऊ नकोस तू अजिबात अनुष्का प्लीज. नाही हे बघा, हे बघा दादा, हे बघा आता ना थोड्याच वेळ तिकडे पोलीस येतील आणि ते काय बी न करता तुम्हाला पकडतील. हे बघा पैशांचं म्हणलात ना, तर पैसे नाही तो आमच्याकडे पैसे नाही आणले. या दिशा मॅडम आहेत ना, या घाणेरड्या दिशा मॅडम तुम्हाला साधी फुटकी कवडी सुद्धा देणार नाहीत. हे बघा तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल, तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल ना, तर माझी विनंती आहे तुम्ही पळा इकडनं, पळा पटदिशी पळा. नाही कुठे जा, पळा पटदिशी पळा, थांबू नका जा. काय केलं तू? मूर्ख आहेस का जरा? बिनडोक. बनवते आहे ना मी तुमच्या मध्ये आली की तुमचं समजा काम थांबतं. घ्या, थांबलं आता तुमचं काम. बघितलास दिशा, या वेळेला सुद्धा पारूनेच तुला हरवलं. ते चालले सोडा. अनुष्का मॅडम, तुम्ही आदित्य सरांसोबत चांगल्या मनानं लगीन केलं असतात ना, तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. पण तुम्ही तुमच्या या घणेरड्या बहिणीच्या नादाला लागला. तुमची ही बहीण, तुम्ही अडवायला पाहिजे होतं त्यांना, थांबवायला पाहिजे होतं, तुम्ही त्यांचे कान पिळायला पाहिजे होते. पण तुम्ही त्यांना मदत केली, तुम्ही साथ दिली त्यांना. अनुष्का मॅडम, बिझनेस करत होता तेव्हा चांगल्या होता तुम्ही, पण आता तुम्ही खुनी झालात. शांत बसायचं. हरीश सरांचा जीव घेतलात तुम्ही. हरीश सरांच्या लहान भावाचा बी जीव घेतलात. माझ्या गणीचा छळ केलात तुम्ही. काय तुम्ही लय पापी आहात, लय पाप केली आहे तुम्ही, आणि तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला मिळायलाच पाहिजे. बघितलंस, हेच सांगत होते मी. ही ना तुला माझ्याबद्दल माझ्या विरोधात भडकवतीये. हेच सांगत होते मी, हिच्याकडे लक्ष नको देऊस. अनुष्का मॅडम, मी शांतपणा करते का ग? ट्यू 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 किती दिवस सहन करायचे? अनुष्का मॅडम, तर काही मी आज ओळखते का? शाणी म्हणतेस, माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये भांडण लावतेस. अनुष्का, बस झालं आता हे. आपण एक काम करूया, आपण आज आता या अहिल्या आणि आदित्य सोबत या पारूची पण चिता जाळून टाकू. आता बघते मी, तू तुझ्या देवी आईला वाचवतेस की तुझ्या आदित्य सरांना? या दोघांना तुझ्या नजरेसमोर तडफडून तडफडून मारून टाकणार आम्ही. असं पण प्रीतम गेलाय ना पोलीस स्टेशन मध्ये. तो यायच्या आधी मी इथे सगळं संपवून टाकेल. तो येईपर्यंत तर उशीर झालेला असेल. दिशा मॅडम, काय करताय तुम्ही? सगळ्यांना असं नाही करू. दिशा मॅडम थांबा, तुम्ही पारू मध्ये करायचं असतं ना, पुढे पुढे करायचं असतं तुला. पारू इकडे काय जीवाशी खेळते स्वतःच्या? आता मला तुमच्या तिघांना जाळून टाकावं लागणार. नाही बघा मी
दिशा दिशा प्लीज मला वाचव ना, मला हात दे. अनुष्का आय एम सॉरी, प्लीज तू स्वतःची काळजी घे. खूप आगे मी नाही येऊ शकत. आगे खूप तू काळजी घे. दिशा दिशा आदित्य सर, ते नेहमी थांबा. हे बघा, काय बी असलं तरी माणूस आहेत ना. मला असं वाटतंय की त्यांचा जीव वाचवायला पाहिजे. मी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न. तू वेडी आहेस का? त्यांना वाचवा प्लीज. हॅलो, फायर ब्रिगेड. बाबा, बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. येतील ते दोघं परत. दादा, आपण करतोय प्रयत्न. सगळं ठीक होईल. प्लीज काळजी नको करू तू. हो, असं कसं? तुम्ही सगळे त्यांना असं का सांगता? काळजी नको करू, त्रास नको करून घेऊ. ते करणार ना काळजी. अहो, त्यांची बायको आणि मुलगा दोघेही किडनॅप झालेत, कळतंय का तुम्हाला? एकत्र. मला तर ना एक वेगळीच भीती वाटते. म्हणजे दिशाने आणि अनुष्काने मिळून त्यांची काय अवस्था केली असेल? जिवंत असतील ना दोघे? दामिनी, काकू, तू शांत राहा. अरे फॅक्ट बोलून दाखवली. प्रीतम आणि पारू गेलेत ना तिकडे. सुखरूप येणार आहेत सगळे घरी. काही नाही होणार आहे कोणाला. दादा, वहिनी, श्रीकांत, आदित्य सुखरूप घरी येईल हे अहिल्यादेवी किर्लोस्करचं वचन पूर्ण केलंय मी. दिशा, जे वाईट होतं ते नष्ट झालं. अंधार संपलाय. तुझ्या आयुष्याला ना अनुष्का नावाचा ट्रॅप लागला होता. तुझं नशीब चांगलं होतं म्हणून सुटलास त्या ट्रॅप मधून. खरंच आहे आदित्य, जर अनुष्काशी तुझं लग्न झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. देवी आई, तुमचा हेतू चांगलाच होता, पण त्या दोघींच्या मनात पाप होतं. तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे त्यांना. बरं, मी बाला भेटते. हो, आलेच. पारू, बा 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 गणी कसा आहे? बरा आहे ना त्यो? मी लय घाबरले होते बघ. आम्ही पण लय घाबरलो होतो जेव्हा तू आदित्य बाबा आणि अहिल्या मॅडमना सोडवायला गेली होती ना तेव्हा. बा मी समजू शकते तुझी काळजी, पण देवी आई आणि आदित्य सर ही समधी लय चांगली माणसं आहेत. आणि मला सांग, चांगल्या माणसांसोबत कधी वाईट होऊ शकल का? पण पारू, या सगळ्यामध्ये तुझ्या लग्नाचा पार खेळखंडोबा झाला का? हरीश सर, हरीश सर माझ्यासोबत लगीन करायला आलेच नव्हते. होय बा,
त्या दिशा मॅडमच्या सांगण्यावरनं हे समज केलंय त्यांनी. दिशा मॅडमनी हे समज करायला भाग पाडलं त्यांना. बिचारा त्यो साई आणि हरीश सर, त्या दोघांना बी आपल्यासाठी स्वतःचा जीव गमवावा लागला. हे बघ पारू, जे झालं ना ते लय वाईट झालं का. याचा जास्त विचार करू नको, तुलाच त्रास होईल ना. हे बघ, तू हातपाय तोंड धुवून घे. हं? आलो मी. हरीश सर, साई, जिकडं असाल तिकडं सुखात राहा. आई, ऑफिस फाईल्समधून आणि सगळीकडून अनुष्काचं नाव काढायचं आहे. काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्यासाठी मला ऑफिसला जायचं. आदित्य बाबा, निघायचं ना, गाडी तयार आहे. मारुती, चहा घेऊन जा. नाही, आत्ताच घेऊन आलो. हेच आवडत नाही मला. या नोकरांना बोलवायचं, त्यांना चहा घ्या म्हणायचं आणि घरच्या सुनेला अजिबात किंमत द्यायची नाही. मी सांगते ना, या घरच्या सुनेला असं वागवतात ना, म्हणून या घरावर सतत संकट येतात. आज पण माझा डोळा फडफडायला लागला बरं का. आज काय होणार आहे काय माहित. मॅडम, काल घडलेल्या त्या घटनेत सगळा कारखाना आगीत जळून खाक झाला. आणि त्या दोघी? तर आम्हाला फक्त एकच डेड बॉडी मिळाली. तपासांती असं कळालं की ती बहुतेक अनुष्काच असावी. मग दिशा म्हणजे दिशा जिवंत आहे अजून. वहिनी, मी सांगते ना, दिशा ना कधीही येऊ शकते, आपल्या सगळ्यांना मारणार ती. तरी मी म्हणतेय, सकाळपासून माझा डोळा फडफडतोय का. मला भीती वाटतेय खूप. माझ्या बहिणीची अस्थी. तीच ती दिशा, अनुष्काची पार्टनर आणि तिची बहीण. अटक करा हिला प्लीज. इन्स्पेक्टर, मी खरंच काही नाही केलं. मी काही करू सुद्धा नाही शकत आणि माझी करण्याची इच्छा सुद्धा नाहीये. माझी बहीण बिचारी अनुष्का गेली. माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने हे सगळं अरेंज केलं, पण ती स्वतःच गेली. तिने माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं, बलिदान दिलं. दिशा, स्टॉप इट. क्या फालतू बडबड करतेस. इन्स्पेक्टर साहेब, ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. प्लीज हिच्यावर विश्वास ठेवू नका. ही पण हिच्या बहिणीसोबतच होती. प्लीज तिला अरेस्ट करा. पाहिजे तर आम्ही सगळे मिळून साक्ष देऊ. हो. आदित्य, फक्त साक्ष असून चालत नाही. ठोस पुरावा आहे का तुझ्याकडे? नमस्कार, मी अनुष्का. मी पूर्ण शुद्धीत हे स्टेटमेंट देतेय. माझी बहीण दिशा हिचा झालेला अपमान मला सहन नाही झाला आणि तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून मी एकटीने किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. याच्यात दिशा किंवा इतर कोणाचाही हात नाहीये. अहिल्या मॅडम, प्लीज प्लीज माझ्या बहिणीला तुम्ही माफ करा. मूर्ख होती बिचारी. अहिल्या देवी किर्लोस्करांच्या वाटेला गेली. तिला अक्कलच नव्हती. माझ्या अपमानाचा बदला घेण्याच्या नादात गेली. जीव गमावला तिने. प्लीज फॉरगिव्ह हर. प्लीज प्लीज माफ कराल तिला. इन्स्पेक्टर सर, तुमचा आता तरी विश्वास बसला ना की या सगळ्यात माझा काहीच रोल नाहीये. हे उगाचच मला माझ्यावर आरोप करतात. इन्स्पेक्टर सर, हे बघा, आज मी तुमच्या समोर या सगळ्या घरातल्यांना
एक वचन देते की यापुढे मी किंवा माझ्या घरचे कोणीच या डेंजर किर्लोस्करांच्या वाट्याला नाही जाणार. आम्ही लांब राहू यांच्यापासून. माफ करा मॅडम, सबळ पुराव्याअभावी आम्ही दिशा मॅडमला अटक नाही करू शकत. थँक्यू इन्स्पेक्टर सर, थँक्यू सो मच. माझी बिचारी अनुष्का गेली, पण हिच्या जागी तुम्ही सगळे जायला हवे होतात. व्यवस्थित प्लॅनिंग झालं होतं. सगळा प्लॅन एकदम व्यवस्थित राईट ट्रॅकवर चालू होता, पण ॲज युजल ही पारूमध्ये आली आणि तिने सगळा प्लॅन स्पॉइल केला. माझी बहीण गेली. पण डोंट वरी अनुष्का बेबी, माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तू जीव दिलास, पण आता तुझ्या जीवाचा बदला मी या सगळ्यांचा जीव घेऊन घेणार. दिशा मॅडम, किर्लोस्कर कुटुंबावर वाकडी नजर टाकली की काय होतं हे चांगलंच माहीत आहे तुम्हाला. किर्लोस्कर कुटुंबाकडे पोचण्याआधी तुम्हाला मला ओलांडावं लागल. आणि असं समजू नको पारू एकटी आहे. मी पण आहे तिच्यासोबत. बघितलंस दिशा, अहिल्यादेवी किर्लोस्कर पर्यंत पोचायला तुला किती लोकांना ओलांडावं लागणार आहे. घाम गाळून आणि कष्टाने उभं केलं हे किर्लोस्कर साम्राज्य. या घरातली नाती प्रेम आणि विश्वासाच्या धाग्याने विणली गेली आहेत. हजारो संकट जरी आली तरी किर्लोस्कर कधी हरले नाहीत आणि हरणारही नाहीत. प्रेम, विश्वास, सत्य, धैर्य या चौकोनात उभं आहे किर्लोस्कर कुटुंब. त्यामुळे इथे आत येताना 100 वेळा विचार करून यायचं, नाहीतर तुझी सुद्धा त्या अनुष्कासारखी गत व्हायची. ते वेळ आल्यावर कळेलच. लूजर्स. दिशा आत्ता गेले, पण खूप विचित्र मुलगी आहे ती. तुला सावध राहा आणि सगळे सोबत राहा. वहिनी, म्हणजे आपण त्या होळी उत्सवाला जायचं नाही का? दामिनी, किर्लोस्कर या असल्या धमक्यांना कधीपासून घाबरायला लागले. आपण होळी उत्सवाला जाणार आहोत. देवी आई, मी स्वयंपाकाचं बघते. पारू थांब. मारुती, पारू किर्लोस्कर कुटुंबाचाच एक भाग आहे असं मी मानते. त्या होळीच्या उत्सवाला आम्हाला पारूला सुद्धा घेऊन जायचंय. चालेल ना? हो मॅडम, चालेल का म्हणून असं काही विचारता. तुम्ही सांगायचं, तुम्ही ऑर्डर द्यायची. तसंही माझ्या पारूने तिचं अख्खं आयुष्य तुमच्या पायावर व्हायलंय आणि तिला अडवणार मी कोण आहे. तुम्ही घेऊन जा तिला.